आहे. श्वासासोबत राहायचं आहे. पहाट झाली आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येत आहे. आणि अशा प्रसन्न वातावरणात आज आपण त्रिपुर सुंदरी देवी ध्यान करत आहोत. लाल वस्त्र परिधान केलेली देवी आपल्या समोर आहे. तिची प्रार्थना पूजा आपण करत आहोत. धूप दीप दाखवत आहोत. गंध पुष्प देवी चरणांवर अर्पण करत आहोत. दोन्ही हात हृदयाजवळ जोडलेले आहेत. जोडायचे आहेत हृदयाजवळ. दोन्ही हात जोडून देवीची प्रार्थना करायची. देवी जवळ कामना करत आहोत. आपला ऐहिक आणि परमार्थिक विकास साधो. सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य लाभो. आपल्याला जे जे क्रिएट करायचं आहे, जे जे प्रिझर्व करायचं आहे, जपायचं आहे आणि जे नष्ट करायचं आहे ते सर्व देवी चरणांजवळ व्यक्त व्हायचं आहे. ब्रह्मा विष्णू महेश आपण काय करणार आहोत? आपल्याला काय नवनिर्मिती करायची आहे? आपले काय संकल्प आहे? काय क्रिएट करायचं आहे? आपल्याला कशाची जोपासना करायची आहे? आपल्याला काय नष्ट करायचं आहे? हे सर्व देवी आपल्या सगळ्यांचं स्वप्न चरणांजवळ असतं ना की आपलं सांगायचं स्वतःचं घर आहे. देवी चरणांजवळ सांगायचं आहे. सांगायचं
आपल्याला निर्माण करायचं आहे. ज्याची ज्याची जोपासना करायची आहे. ज्या ज्या गोष्टी नष्ट करायच्या आहेत, त्या सर्व तथास्तु देवीने म्हटलेल्या आहेत. आपल्या आयुष्यामधील ज्या ज्या गोष्टी आपल्याला नष्ट करायच्या आहेत, त्या सर्व गोष्टींचा संहार करूयात, नष्ट करूयात. आपल्या आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी आपल्याला निगेटिव्ह दिसत आहेत, ज्या ज्या सिस्टीम्स आपल्याला एकमेकांपासून दूर ठेवत आहेत, त्या सर्व सिस्टीम्स कोलॅप्स झाल्या आहेत, बदलले आहेत. हे फील करायचं आहे. जसा जसा सिक्वेन्स सांगितला आहे तसं तसं होत आहे. आपण बघितलं अमेरिका सुद्धा आता शटडाऊन झाली. अमेरिका हा कशाचा सिग्नल होता? त्यासाठी तयार राहूयात. आपल्या संपूर्ण भूतलावावर, पृथ्वीच्या गाभ्याखाली, पृथ्वीच्या वरच्या आयामामध्ये वरचे 7 लोक आणि पृथ्वीच्या खालचे 7 लोक, या सर्व 14 लोकांमध्ये ज्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्या सर्व नष्ट होत आहेत. आणि आपल्या मार्फत चांगल्या गोष्टींचे क्रिएशन्स वाढले आहेत. जी काही नवनिर्मिती होत आहे, त्या नवनिर्मितीसाठी आपण पोषक ऊर्जा आपल्या ध्यानामार्फत चहूकडे पसरवत आहोत. त्रिपुर सुंदरी आज बनलो आहोत. संपूर्ण ब्रह्मांडात सौंदर्यच सौंदर्य जोपासले जात आहे. प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य वाढीस लागलं आहे. प्रेम वाढीस लागलं आहे. आपल्या हृदयातून स्वच्छ पांढरा प्रकाश दाही दिशांना विखरत आहे, पसरत चालला आहे. आपल्यापासून आपल्या रूम मध्ये, आपल्या घरामध्ये स्वच्छ प्रेमाचे पांढरी स्पंदन प्रसारित होत आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून संपूर्ण आपल्या शरीरातील पेशी पेशीला, पंचकोशांना ही नवीन निर्मितीची ऊर्जा, प्रेमाची ऊर्जा देत आहे. आणि आपण अखंड सोर्स बनलो आहोत. सर्व धर्तीवर, सर्व प्लॅनेट्सवर आता ही परिवर्तनाची ऊर्जा, प्रेमाची, पांढऱ्या प्रकाशाची
ऊर्जा स्पंदनही तर होत आहे, स्पंदन करत आहे, सर्वांपर्यंत पोहोचत आहे. आणि आता या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. देवीने वरदान दिलेलं आहे आणि आपण अप्रतिम सुखमय अवस्था उपभोगत आहोत. त्या सुंदर फुलांनी डवरलेल्या झाडाखाली आता आपण बसलेलो आहोत. परा पूजा आपली करून झालेली आहे आणि त्रिपुर सुंदरीनी वरदान दिलेलं आहे. शांती शांती, सर्व ठिकाणी शांती पोचत आहे. आपल्या हृदयात बसवायचं आहे. यंत्राला हृदयात बघायचं आहे. आता आपल्याला मानस पूजा करायची आहे. देवीच आपल्या हृदयात बसलेली आहे. देवीची मानस पूजा करायची आहे. मानसिक त्याला गंध पुष्प धूप दीप देवीला अर्पण करायचे आहे. जसं आपण ओंकार ध्यानात बघतो, वैखरी मध्यमा पश्चंती मध्ये ओंकार म्हणतो, तशाच यातील पूजा आहे. जसं ओंकाराची पहिली अवस्था, ओंकार साधनेची पहिली अवस्था, ओंकार आपण मोठ्याने म्हणतो. ही अवस्था पार पडल्यानंतर ओंकार आपण मध्यमात म्हणू लागतो. हळूहळू हळू आपल्यालाच ऐकायला जाईल अशा आवाजात, की ज्यामुळं आपल्याला जास्त फल प्राप्त होतं. तसंच ही परा पूजा आपण मानसिकतेने देवीला आपल्या हृदय कमळात बसवून मानसिक पूजा करत आहोत, की ज्याचं फळ हे मध्यम आहे. आपण देवी मातेला, आपल्या हृदयातल्या देवी मातेला पूजन करायचं आहे. स्त्री यंत्राला हृदयात बसवायचं आहे आणि अशा हृदयात बसलेल्या स्त्री यंत्राची पूजा आता आपण पार पाडत आहोत. अभिषेक करत आहोत. देवीवर अभिषेक करत आहोत. जलाने अमृताने अभिषेक करत आहोत. वाहत आहोत.
सुंदरीची पूजा हृदयात ठेवून देवीला करलोय. अर्पण होत श्रीयंत्राची आहे. पूजा हृदयात ठेवून करायची आहे. मानस पूजा आज आपल्याला करायची आहे. आज दसरा आहे. आज आपण कशाचं पूजन करतो? आम्ही तरी सरस्वती देवीचं आज पूजन करतो. जी काही आपली पुस्तके आहेत ज्ञानाची, त्या पुस्तकांची मी तरी पूजा करते. तर ही पूजा सर्वश्रेष्ठ पूजा प्रकाराने आज करूयात. मानस पूजा. जसं ओंकार आपण मोठ्याने म्हणतो तो वैखरीतला ओंकार असतो. ही साधना झाली की आपण मध्यमात आपल्याला फक्त ऐकू येईल अशा पद्धतीने ओंकार म्हणतो. नंतर पश्चंतीमध्ये इथे आवाजच काढायचा नसतो. फक्त मानसिक पद्धतीने आपण तो म्हणत असतो मनातल्या मनात, कुठलाही आवाज न काढता. आणि ही साधना पुरेशी केली की मग परावाणीतला ओंकार आपोआप आपल्या हृदयात अनाहत नाद म्हणून आपल्याला ऐकायला येतो. जो आवाज आपला नसतोच. तशाच प्रकारे पूजेचे सुद्धा प्रकार आहेत. हळदी, कुंकू, फुलं आणि समोर मूर्ती या स्वरूपातील पूजेला आपण आता छाट दिली पाहिजे. कर्मकांडात न अडकता आपण इन्व्हॉल्व झालो पाहिजे. आपल्या अंतरंगाकडे, आपल्या आतमध्ये आपली सर्व दृष्टी, चेतना वळवली पाहिजे. आपल्या हृदयात जे काही करायचं आहे ते केलं पाहिजे. म्हणून आज आपण तुमची जी काही पुस्तकं आहेत, सरस्वती देवीशी रिलेटेड जे काही आहे, त्याची सर्व पूजा आज आपण हृदयात त्यांना स्थान देऊन करूयात. या संदर्भात, ज्ञानाच्या संदर्भात आपण सरस्वती देवीचं ध्यान केलंय पहिल्या दिवशी. पण आज तरी मी ही पूजा करत असते. तर ती पण आज करूया त्रिपुर सुंदरी बरोबर, श्रीयंत्राबरोबर. जे जे ज्ञानाविषयी आहे रिलेटेड, आपल्या स्वतःला जे जे ज्ञान घ्यायचं आहे आणि ज्ञान द्यायचं पण आहे. आपण 25 जणांनी काही संकल्प केलाय, प्रशिक्षण घेतलं आहे. प्रशिक्षक आपण बनलो आहोत. ध्यान प्रशिक्षक, योग प्रशिक्षक आणि आता आपण जीवन मूल्य आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण सुरू करणार आहोत. या संदर्भातील सर्व संकल्प आपण आठवून आपल्या ज्ञानाच्या देवतेची, सरस्वती देवतेची पूजा आज हृदयात ठेवून करूयात. मनोमन आपले संकल्प फलित झालेले बघूयात. आपलं जे ज्ञान आहे ते खूप वाढलेलं आहे. ब्रह्मांडातून स्वयंभू ज्ञान आपल्याला मिळत आहे. जिथे जिथे गरज आहे, जेव्हा जेव्हा आपण
ज्ञानार्जन करण्यास उभे राहत आहोत, ज्ञानार्जन करण्यास सुरुवात करत आहोत, तेथे तेथे आपल्याला संपूर्ण ज्ञानाचा अखंड झरा प्राप्त होत आहे. आपल्या मार्फत तो इतरांपर्यंत स्त्रवत आहे, पोचत आहे. इतरांना सुद्धा ज्ञान प्राप्त होत आहे. ज्ञानाचा स्वच्छ पांढरा प्रकाश चहूकडे पडला आहे. आपल्यातील ज्ञानाचा सर्वांना खूप फायदा होत आहे. या ज्ञान देवतेची पूजा आपण आज करूया षोडशी त्रिपुर सुंदरी सोबत. धूप ओवाळत आहोत, दीप ओवाळत आहोत. हे देवी त्रिपुर सुंदरी, मी पूजा करत आहे, तुला अर्पण करत आहे. देवीजवळ तीच प्रार्थना करायची आहे, आपल्या सृजन क्षमतेची. आपल्याला नवीन काय काय निर्माण करायचं आहे, आपला काय संकल्प आहे, आपण काय निर्माण करत आहोत, आपल्याला काय निर्माण करायचं आहे. देवीला साकडं घालायचं आहे, देवी जवळ मनोगत व्यक्त करायचं आहे. हृदयात बसलेल्या देवीला, हृदयात आपण आज देवीची स्थापना केली आहे. या नवरात्रात मानसिक पूजेचं फळ अर्थातच परा पूजेपेक्षा मध्यम जास्त सांगितलेलं आहे. ते आज आपण फळ प्राप्त करत आहोत. मानसिक पूजेनी देवीजवळ मनोगत व्यक्त करत आहोत. काय आपल्याला सृजन नवनिर्माण करायचं आहे, कशाची जोपासना करायची आहे, आपण कशासाठी जन्म घेतला आहे आणि कशाचा संहार आपल्याला करायचा आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी नष्ट करायच्या आहे, देवीजवळ व्यक्त व्हायचं आहे. हृदय कमलांजवळ हात जोडले आहेत, म्हणजे देवीच्या पायाला आपण नतमस्तक झालेलो आहोत. डोळ्यातून अश्रू टपकत आहे, आनंदाश्रू देवीने तथास्तु म्हटलेलं आहे. देवी आता आपल्या हृदयात बसलेली आहे. देवीची स्थापना हृदयात झाली आहे. मा त्रिपुर सुंदरी, तुझी साथ मला आता प्रत्येक क्षणाला माझ्या जीवनात लाभत आहे, का तर तुला हृदयातच बसवलेलं आहे. प्रत्येक क्षणी तू माझ्या सोबत आहेस मा. कसे तुझे उपकार फेडो हे त्रिपुर सुंदरी मा. तू माझ्या हृदयातलं स्थान स्वीकारलेलं आहे.
आणि मला खूप आनंद प्राप्त झाला आहे. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू टपकत आहे. देवी मला लाभलेली आहे. देवीचं सानिध्य मला क्षणाक्षणाला प्राप्त झालं आहे. जे आपल्याला प्राप्त नवीन क्रिएशन्स करायच्या होत्या, ज्या गोष्टी जोपासायच्या होत्या, ज्या गोष्टी नष्ट करायच्या होत्या, त्या देवीनी तथास्तु म्हटल्याने परिपूर्ण झालेल्या आहेत. आणि एक आत्मिक समाधान आपल्याला लाभलेलं आहे. देवीला हृदयात स्थान दिल्यामुळे आता प्रत्येक क्षण वेगळा भासत आहे. ललित त्रिपुर सुंदरी, ललिता माँ, त्रिपुर सुंदरी माँ, तुझी सानिध्य मला सतत लाभत आहे. अहो माझे भाग्य, किती मी भाग्यशाली हे देवी माँ. तुझे स्थान माझ्या हृदयात आहे. चला आता आपल्याला परापूजा करायची आहे देवीची, जी उत्कृष्टातील उत्कृष्ट फळ देते. सर्वोत्कृष्ट साधना माझी अवस्था आता उच्च अवस्था, सर्वोत्कृष्ट साधना, सर्वोत्कृष्ट उपासना मला प्राप्त झाली आहे. जसा ओंकाराचा जप मनातल्या मनात आपल्यालाही न ऐकता परावाणीतील जप आपण बघितला आहे ओंकाराचा, त्या परमोच्च अवस्थेच्या उपासनेला आपण आता सिद्ध झालो आहोत. आपणच त्रिपुरी सुंदरी बनलो आहोत. आपणच त्रिपुर सुंदरी आहोत. पूर्ण ब्रह्मांड आपण व्यापून टाकलेला आहे. किती सुंदर माझं अस्तित्व आहे, माझं सत्य आहे. या ब्रह्मांडातील सर्व पर्वताचं सानिध्य, सगळ्या नद्या माझ्या शरीरातून खळखळत वाहत आहेत. सर्व पर्वत माझ्या शिखरावर
विष्णूची शक्ती मीच, शिवाची शक्ती मीच, मीच पार्वती, मीच दुर्गा माता, मीच लक्ष्मी. सर्वोच्च आदी शक्तींचा मिलाप माझ्यात झालाय. दुष्ट गोष्टी ज्या ज्या ब्रह्मांडात चालू आहे, ज्या ज्या मला नष्ट करायच्या आहेत त्या मी नष्ट करत आहे नवनिर्मितीसाठी. जे जे मला क्रिएट करायचं आहे, जे जे मला जोपासायचं आहे आणि जे जे मला नष्ट करायचं आहे ते सर्व मीच करत आहे. मीच ती आदिशक्ती. नवीन युग मी निर्माण करत आहे. सुवर्ण युग निर्माण मी करत आहे. सत्ययुग मी निर्माण करत आहे. मीच क्रिएट करत आहे. मला हवे तसेच होणार आहे. संपूर्ण पृथ्वीला मीच ऊर्जा देत आहे. ध्यान रूपाने मीच पृथ्वीला ऊर्जा देत आहे. पृथ्वीला नवनिर्मितीची बळ, नवनिर्मितीची शक्ती मीच देत आहे. सुवर्ण युगाची मी जननी आहे. मीच क्रिएटर आहे. माझी इच्छा, माझे विचार, माझे संकल्प. कलियुगाला नष्ट मी करत आहे. कलियुगातील सर्व वाईट गोष्टींचा संहार मी करत आहे. ज्या ज्या सिस्टीम मला त्रास देत आहे त्याला मी पूर्णपणे काढून टाकत आहे. या ब्रह्मांडाला मी